हिंग आणलं होतं ना मी. अरे हो, पर्स मध्ये. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण माझ्या पर्स मध्ये कशी काय आली ही? दुसऱ्या कोणासाठी तरी होत्या, म्हणजे चुकून माझ्याकडे आली असेल. पण का नाही? का मी असं समजू नये की जसा बाप्पाने माझ्यासाठी केक पाठवला तशा कदाचित या शुभेच्छाही पाठवल्या असतील. नाही 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 नाही, नॉट फेअर. ज्याने पाठवलंय त्यालाच क्रेडिट. हो ना बाप्पा? पण कोण आहे हा? कोण आहे हा जिचा वाढदिवस घरात साजरा करायला मनाई आहे तिच्यासाठी कामाच्या ठिकाणी म्हणू नका, आमच्या या एरियामध्ये त्याच्या फ्रेंड सर्कल मध्ये माझा समीर फेमस, सगळ्यांचा लाडका. थंड पाणी चालेल? अगदी लाडका सगळ्यांचा, ज्याला त्याला तोच हवा असतो. हो की नाही ग दीदी? आणि निर्व्यसनी, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही माझ्या पोराला. हो, आणि दिसायला काय एक नंबर, अशी हाईट, बॉडी बिडी. हे तर भरून ठेवा. हे समीरचे बाबा. नमस्कार. कशाला उठलात? बसा बसा. आपण बसा ना. बसा. त्याचं काय, डॉक्टरांनी सांगितलंय जरा जास्त हालचाल करायची नाही. तब्येत बरी नसते ना यांची, बोलायला सुद्धा सांगितलं नाहीये. पण माझा समीर बाई इतका बोल घेवडा, इतका मन मिळावू, सतत हसतमुख आणि मेहनती. हो, आता तो येईल ना तेव्हा तुम्ही बघालच. कर कर, आणखी स्तुती कर त्याची. तुझा कोरा चेक आहे ना, तो जास्त अमाऊंटला वटला पाहिजे. तुम्ही घ्या ना काहीतरी. ताई हे घ्या.
अगो बाई आलाच की. अरे समीर ये ये ये. अरे ये ये ये. अरे लाजू नकोस, आपलीच माणसं आहेत. ये बस 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 बस. हा माझा समीर. हा ए तुला पाणी हवंय का? हा माझा समीर. समीरराव, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, थोडे टेन्शन मध्ये दिसताय म्हणून विचारलं. नाही हो, काहीच प्रॉब्लेम नाही. मी मगाशी म्हटलं नाही का, खूप जबाबदारी असते हो माझ्या समीरवर. सतत आपलं काम काम काम. आता एवढ्यासाठी आलाय ना तो काम टाकून, तर हे अजिबात आवडलेलं नाहीये. हो की नाही रे समीर? खूप मेहनती आहे माझा समीर. नमस्कार कर. नमस्कार, मी विश्वास सरंजामे. ही माझी बेटर हाफ स्वाती सरंजामे. आणि ही आमची मुलगी रिया सरंजामे. हॅलो. हॅलो. तुम्हाला वाटल्यास तुम्ही मुलीला प्रश्न विचारू शकता. नाही नाही, आम्हाला काहीच प्रश्न विचारायचे नाहीत. अहो आम्हाला पसंत आहे तुमची रिया. चला आपण पुढची बोलणी करूया का लगेच? नाही, म्हणजे बोलणी करूया आपण. हा. पण मला काही विचारायचं होतं समीरला. समीरराव, सध्याचं तुमचं वर्क प्रोफाईल काय आहे? मी एका हॉटेलमध्ये काम करतो, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये. हो. काय काम करता तिथे? मी मॅनेजर. माझा समीर मॅनेजर आहे. ह्याच्या साहेबाचं ना पान सुद्धा हलत नाही हो याच्याशिवाय. नाही म्हणजे अगदीच. बघितलं, असा आहे हा. जरा कौतुक नको असतं. काय रे समीर? हे बघा, माझा पगार फार नाहीये, म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये घरचं भागतं. शिवाय मी एका जिम मध्ये पण घ्या ना तुम्ही. अहो तुम्ही काही घेतलंच नाही. घ्या ना. अहो काही असं काय करतं, समोसा तरी घ्या. घेतो घ्या. घेतो अहो खूप फेमस आहे, चांगला इकडचा आहे. घ्या घ्या घ्या. घेतो. समीरराव, तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? नाही म्हणजे आता तुमचं लग्न होणार आहे, तर जबाबदारी वाढणार आहे तुमची. फ्युचर प्लॅन्स असे काही नाही आहेत. माझ्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर, त्या पूर्ण करायच्या आहेत मला. सलीलचं शिक्षण आहे, वडिलांचं थोडं. वेगळा राहणार नाही माझा समीर. नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. पण समजा उद्या तुम्हाला वेगळं राहावं लागलंच तर? हे बघा, माझ्या फॅमिलीला सोडून मी वेगळं नाही राहू शकत, आणि कधी राहणारही नाही, काही झालं तरी. आय एम सॉरी. हो, तुम्ही बसा ना, प्लीज बसा. अहो बसा ना. अहो मी तुमची परीक्षा घेत होतो, ते काय म्हणतात ना, हा वर परीक्षा. अगं बाई, बरं परीक्षा. बस बस समीर. अरे वर परीक्षा घेताय तुझी. असा आहे माझा समीर, अगदी गुणाचा. जी माझ्या समीरची बायको होईल ना, ती अक्षरशः लकी असणार आहे. लकी. आणि ती मुलगी म्हणजे तुमची ही रिया. काय ग बाई, लाजली. आणि माझं म्हणाल ना, तर मला तर तुमची मुलगी पसंत आहे. हो, माझं काम ना असं झटकीपट असतं. रेंगाळत ठेवायला आवडतच नाहीत मला गोष्टी. एक गाव दोन तुकडे. निलांबरी आहे मी, निलांबरी. बरी तर बरी, नाहीतर नाहीतर धारेची वेळी. धारेची वेळी ते दुसऱ्यांसाठी, तुमच्यासाठी नाही हो. जे माझ्या वाकड्यात जातात ना त्यांच्यासाठी. जोक केला मी. पण असंच पाहिजे. नाही म्हणजे आवडलं मला. एक घाव दोन तुकडे. घ्या. जमलं की सासू सुनेचं. तुम्हाला खरं सांगू का,
मुलापेक्षा सासू सुनेचं जमणं जास्त महत्वाचं काय. हो ना, अगदी बरोबर. आम्हाला मुलगा पसंत आहे. पाहिलं म्हणता म्हणता जमलं सुद्धा. अरे वा वा वा. अहो तोंड गोड करा. घ्या ताई तोंड गोड करा. घ्या 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 घ्या. ओ ए घे ग. अगं बाबांना भरो. वा वा उत्तम झालं. हजार वेळा सांगितलं हिचा वाढदिवस वगैरे साजरा करू नका. हिच्या बाबतीत काही चांगलं झालं ना की या घरावर संक्रांती ती. पण माझं कोणी ऐकेल तर शपथ. कविता, स्वतःच्या पोटच्या पोरीशी कसं वागायचं याचं भान तरी आहे का तुला? अर्पिता आपलं सगळं घर चालवते, तिच्यामुळे आपण सुखाचे 4 घास खातोय. निदान ह्याची तरी जाणीव ठेव ग. उपकार नाही केलेत तिने. तिच्यामुळे जे विस्कटले ना ते निस्तरते ती. तुम्ही पण होतात ना चांगलं कमवत. कोणामुळे गेली नोकरी? तिथे ती आश्लेषा नक्षत्रावर जन्माला आली आणि जगात येता क्षणी तुमची नोकरी गेली. कसे टाचा झिजवत दिवस काढलेत आपण. आठवते ना? कविता, किती वेळा तुला सांगितलं हा फक्त योगायोग होता. हा किती वर्ष त्याचा भाव करणार आहेस तू? योगायोग नाहीये हा, तिचाच पायगुण आहे. एकदा नाही दोनदा नाही, पुन्हा पुन्हा हेच सिद्ध झालं. काही कारण नसताना तुमची नोकरी गेली. रिकामे बसून आहात कित्येक वर्ष. ती जन्माला आल्यापासून या घराला जी उतरती कळा लागली ती लागलीच. तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी नचिकेतचा अपघात झाला होता. आठवते ना? 8 टाके पडले होते पोराला. अगदी 6 वर्षाचं होतं आपलं पोट. कविता, ते सगळं माहितीये मला, पण ते निमित्त पुढं करून तू अर्पिताचा वाढदिवस साजरा करण्याचं बंद केलंस ना? बरोबरच केलं मी. काय बरोबर केलं? आठवते ना? तिच्या 10वीच्या सत्कार समारंभाला माझे आई वडील गेले. डेंग्यू झाला होता म्हणून ऍडमिट केलं होतं. दर वेळेला हेच होत. आजही हेच झाले. तुम्ही तिचा वाढदिवस साजरा केला आणि आज नचिकेतचा रिझल्ट लागला. नापास झाला माझा पोर. ती या घरात आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात काही चांगलं घडूच शकत नाही. नाहीतर बघा ना, इतक्या वर्षात तुम्हाला साधी एक नोकरी लागू शकली नाही ना लागली. आणि ज्याला नोकरी मिळते तो नचिकेत नोकरी करायला तयारच नाही. ते हिच्याचमुळे. हिचाच पायगुण. आणि ती कमवते याचं कौतुक नका सांगू मला. तिने आणखीन कमवायला पाहिजे. जी कुऱ्हाड मारून ठेवली ना त्याची भरपाई तिनेच केली पाहिजे. ती दिसली ना तिडीक जाते माझ्या डोक्यात. कविता, अगं केवढा राग मनात साठवून ठेवलायस ग तू. अगं अर्पिता आपल्या पोटची पोर आहे. तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का ग? तुमचा मुलगा अगदी साधा आणि सालस आहे. बघता क्षणी समजतं. आणि देखणा तर तो आहेच. काय ग रिया? अगो बाई किती लाजते. म्हणजे रियाला सुद्धा माझा समीर पसंत आहे म्हणायचं. अहो का नसणार. मुख्य म्हणजे सच्चा आहे तुमचा मुलगा. आपलं हे सगळं व्यवस्थित ठरलं तर यांना आमच्या फॅमिली बिझनेस मध्ये मी जॉईन करून घेणार आहे. काय सांगता? ऐकलंस का दीदी? कसला बिझनेस आहे तुमचा? हा माझा धाकटा सलील. जबस
मम्मी बिझनेस हा बोलते मी अहो त्याला ना बिझनेस मध्ये खूप इंटरेस्ट आहे हो. सतत आपल्या डोक्यात बिझनेस बिझनेस बिझनेस. एखादी काही ऑफर बिफर असेल तर सांगा. हा हो ना, नक्कीच. अहो आम्ही घरातनं निघालो तेव्हाच आम्ही ठरवलं, मुलगा एक वेळ गरीब घरातला असला तरी चालेल, पण सुसंस्कृत आणि गुणी हवा. अगदी जसं माझ्या मनात होतं तसंच घडतंय. आता होणार मी श्रीमंत होणार, गाडी घोड्यातून फिरणार, गाद्यांवर असं मस्त लोळत पडणार, मनपसंत खाणार आणि थाट करून जिकडे तिकडे मिरवणार. बस ही श्रीमंत सून यायला हवी फक्त या घरात. आ? काय ग? हो हो अगदीच आहेच समीर आमचा गुणाचा. अहो याच्यासाठी ना श्रीमंत स्थळांची रांग लागली आमच्या चाळी बाहेर. खरंच असा हिऱ्यासारखा पोरगा ना शोधून सुद्धा सापडणार नाही तुम्हाला. हो म्हणूनच तर आम्ही पारख केली ना या हिऱ्याची. अगं दीदी बघत काय बसलीये? रियाला तिची खोली दाखव. आ अगो बाई लाजतेस काय? लग्नानंतर तुला त्याच खोलीत राहायचंय. अगं जा घेऊन जा तुझ्या बहिणीला खोली दाखव. अगं उठ उठ लाजू नकोस. अगं अगदी फ्री वातावरण आहे आमच्या घरात. जा जा. छान आहे हो मुलगी, मस्तच आहे. वा आता शुभ कार्यात उशीर नको उगाच. पटकन सगळं ठरवून टाक. हो ना, चालेल. आता तुम्ही पाहिलंच माझा समीर किती हुशार, देखणा, मनमिळाऊ. म्हणजे याच्यावर ना अक्षरशः वधूपित्याच्या उड्याच पडतायत. पण तरी सुद्धा आम्हाला तुमची रिया आवडली आणि ते महत्वाचं नाही का? हा मग आपण पटकन जवळचा मुहूर्त बघू आणि हे शुभ कार्य उरकून टाकू. काय चालेल. आता देणा घेण्याचं म्हणत असाल तर आम्ही मुलाकडचे म्हणून काय हे मागणार नाही आम्ही. अजिबात घाबरू नका तुम्ही. रीतिरिवाजाप्रमाणे असं मोठं सागर संगीत लग्न तेवढं मात्र तुम्ही करून द्यायचं. ते तर तुम्ही करणारच काय? हो ना. आणि वरदक्षिणा म्हणून 15 लाख रुपये रोख, एक 4 चाकी आणि मुलीच्या अंगावर 15 तोळं सोनं. ते काय आता मुलीच्याच अंगावर, हो की नाही? आणि लग्नानंतर वर्षभरातच या घरात पाळणा हलेल काय? तेव्हा मात्र हे घर थोडं छोटं पडेल नाही? तेव्हा इकडे जवळपास कुठेतरी 4 BHK फ्लॅट. हे बघ, ही आमच्या घरातली एकमेव खोली. कशी आहे? मस्त. आता सध्या मी आणि माझा मुलगा राहतो या खोलीत, पण लग्न करून आलीस ना तू आणि समीर राहणार आहात. पण दिवसभर सगळ्यांची असते खोली, सगळे वापरतात. हे बघ, घरात ही 2 कपाट आहेत. ह्या 2 कपाटांमध्ये घरातल्या सगळ्यांचे कपडे. हे बाथरूम आहे, सगळ्यांमध्ये मिळून एक कॉमन. म्हणजे तुझ्या घरी कसं तुझ्यासाठी असं वेगळं बेडरूम, वॉर्डरोब असं सगळं असेल ना, तसं इथे नाहीये बघ. आवडेल मला असं फॅमिलीत राहायला. तू लग्न करून घरी आलीस ना की आपण ननन भावजया मिळून ना मजा करूयात. तुझ्यासारखी एवढी हुशार भावजय मिळायला ना नशीब लागतं बघ, नाहीतर माझं नशीब. लग्नाआधी मुलाबद्दल सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या ग त्यांनी, पण लग्नानंतर कळलं की सगळं खोटं होतं. मग आशुतोषला सोडून इथे आले. आशुतोष माझा नवरा, आणि मला नोकरी नाही मिळत आहे ग. माझं शिक्षण नाहीये ना तेवढं. बरं माझं जाऊ दे, तू सांग, तू किती शिकली आहेस? MBA झालंय माझं. बाई, अगं तू MBA झाली आहेस? आमच्या घरात नाही आहे शिकलं एवढं कोणी. म्हणजे समीरचंही शिक्षण अर्धवटच आहे. ग्रॅज्युएशन झालं असेल ना त्यांचं? नाही ग, असलं काय. हुशार आहे तो, पण त्याला शिक्षणात इंटरेस्ट नाहीये ना. आम्ही त्याला किती फोर्स केले, बाबा शिक शिक शिक, पण कसं शिकणार?
इंटरेस्टच नाही ना त्याला. म्हणजे मनाने चांगला आहे, पण तो ना जरा जरा बुद्धीने सुमार आहे बघ. दिसायलाही देखणं आहे आणि माणूस म्हणून तर त्याहून चांगला आहे. पण तू कशाला टेन्शन घेतेयस? तुझे बाबा म्हणालेत ना त्याला बिझनेसमध्ये घेणार लग्नानंतर. माझा भाऊ तुमच्या बिझनेसमध्ये लाखाचे 12,000 करणार नाही एवढं मात्र नक्की. हा, पण अगदीच काही कमी जास्त झालं तर तुझे बाबा आहेत ते त्याला सांभाळून घ्यायला. शिवाय तू सुद्धा आहेस, एवढी MBA झाली आहेस, घेशील ना माझ्या भावाला सांभाळून? तुला खरं सांगू का, तुझं समीरशी लग्न झालं ना तर समीरचं आणि या घराचं दोघांचंही भलं होईल. म्हणूनच तर श्रीमंत मुलगी बघतोय ना तो. आई, आई कधीच चुकीची नसते. तू म्हणतेस ना माझा पायगुण चांगला नाही, नसेल. माझ्यामुळे या घरात आनंद नाही, तोही नसेल. पण आई अगं, या सगळ्यात माझा काय दोष? माझी जन्माची वेळ माझ्या हातात नव्हती ना ग. पण मी माझ्या प्रयत्नांनी ती वेळ आणेन जेव्हा तुम्हाला स्वीकारशील, प्रेमाने स्वीकारशील, आणि एकदा तरी प्रेमाने अर्पिता म्हणून हाक मारशील. तो दिवस नक्की येईल आई. आई काय करतेस तू? तुला माहिती मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. आणि हे काय आहे, सोनं, पैसे, फ्लॅट, मला नाही एवढं त्या गोष्टीला आवडत असेल ना तर गप्प बस. हे काय मी माझ्यासाठी करते, तुझ्याच भल्यासाठी करते ना. त्यामुळे मी जे सांगते ना तेच होणार आणि तेच करायचं. चल गपचूप बस. काय मग कधी फोडायची सुपारी? हा, तुमच्या मागण्या जरा जास्तच आहेत. नाही पण काळजी करू नका, आम्ही पूर्ण करू त्या. अहो मुलीच्या सुखापुढे दुसरं काय आहे ना. हो तेच म्हणते मी. आता तुम्ही पाहिलंच माझा मुलगा किती छान आहे. हा, आणि हे सगळं काय मी माझ्यासाठी मागते का? तुमच्या रियासाठीच मागते. आणि सर्वात महत्वाचं, तुमच्या मुलीला रियाला आमचा समीर इतका आवडलाय. ती बघा आलीच, तिलाच विचारा ना. डॅडी, मला हे लग्न नाही करायचंय. अगं काय झालं रिया? एकतर समीरचं शिक्षण माझ्यापेक्षा कमी आहे, आणि मुख्य म्हणजे त्याला शिकायची इच्छा पण नाहीये. नाही म्हणजे MBAच करणार नाही तर पुढे कसं जाणार ना आयुष्यात? काही ॲम्बिशनच नाहीये. दिसायला स्मार्ट आहे, पण हा स्वार्थासाठी लग्न करतोय, आपल्या पैशांकडे आणि बिझनेसकडे बघून. अगं नाही, बरं झालं तूच नकार दिलास. या मुलाचं शिक्षण नाही, याच्याकडे फ्युचर प्लॅन्स नाहीत, आणि याच्या आईच्या मागण्या बघ. हो, इतक्या मागण्या करण्याआधी स्वतःच्या मुलाची लायकी बघा. लायकी ओ लायकी काढायची नाही माझ्या पोराची. हा, थांब. तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत लोक लोळण घालतात माझ्या पायाची, तेव्हा आवाज खाली. आई बास. हो, कोण आवाज करताय? आवाज तुम्ही करताय. स्वाती चल, एक क्षणभरही थांबायचं नाही इथे. अरे जा जा, तुमच्यासारखे 56 बघितले. आणि काय ग सौंदर्याची खाण मोठी. हा, हुशारीचा आणि शिक्षणाचा काय संबंध ग? माझा समीर हुशार आहे, म्हणूनच गडगंज पैसे कमवून देईल तो आम्हाला, कळलं ना? आणि म्हणूनच आहेत इतक्या मागण्या. पण हा कायद्यानं गुन्हा आहे. ओ, कायद्याचं मला नका सांगू. कशाला उगाच वाद घालतेस तू? गप्प बस. पण कशाला? बघा बघा कसं यांचं आधीच ठरलंय.
मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. हो ना, आपण याच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहिलं, पण हाही चालू आहे आईसारखाच. आपल्या पैशावर आणि बिझनेसवर लक्ष आहे दोघांचं. खड्ड्यात घाला तुमचा तो बिझनेस. तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत मुलगी नाही माझ्या समीरची बायको म्हणून आणली ना या घरात, तर बघा सोन्यानं ही अशी अशी मडलेली आणि या नकट्या रियापेक्षा जास्त सुंदर रूपवान. डोळे फाडत बघत बसाल, वट्ट बोलवणा करता आठवणीने. कारण झालेला अपमान विसरत नसते मी. नीलांबरी आहे मी, नीलांबरी. बरी तर बरी, नाहीतर धारेची वेळी बारीक चिरून कधी वाटणात टाकेल ना, पत्ता सुद्धा लागणार नाही. तू चिरशील? ओ मी चिरेल. स्वाती तू शांत हो. यांच्या नादाला कशाला लागतेस? अगं मग यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? ए परत दाखवणारा मोठा माज आहे ना पैशांचा. निघा इकडून, निघा. हा पैशांचा माज आहे या लोकांना, दुसरं काय? ते चल ग, निघ तू पण. हा हे स्थळ ना तुम्हाला शोधून सापडायचं नाही, आणि तुम्ही सगळे काय बघताय? निघा. हा गेली बला, टळलं लग्न. असा पोरगा शोधून सापडायचा नाही. सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे एवढं श्रीमंत स्थळ हातचं घालवलंस रे तू. ती मुलगी बोलली ती मला. हा? आणि हो, एक चांगली बातमी द्यायची होती. चांगली बातमी. काय? विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स आहेत ना, त्यांच्या स्टाफच्या जेवणाच्या 10 डब्यांची ऑर्डर आहे. चांगले पैसे देत आहेत ते. उद्याच भेटायला बोलवलंय. अर्पिता छान ना, खूपच चांगली बातमी आहे ही. अरे जरा शिकला असतास तर रुबाब वाढला असता माझा. आई तुलाही माहितीये मी शिक्षण. तू शिकवू नकोस आता मला. आधीच तुझा उल्हास, त्यात हा फाल्गुन मास. कविता ऐकलंस का? आजच्याच दिवशी आपल्या अर्पिताला जेवणाच्या डब्याबद्दल विचारणा झाली आहे. काय ना कविता, पायगुण या अंधश्रद्धेच्या नादी लागू नकोस. आता आपल्या अर्पिताला ना गमावून बसशील आणि पश्चाताप करण्याची वेळ येईल. ऐक माझं. तू सुद्धा तुझ्या बापासारखाच निघाला समीर, बिनकामाचा.